नमस्कार. नमस्कार. मी आज कानरखेडा तालुका हिंगोली या गावामध्ये आहे. शिवाजीराव भालेराव शेतकऱ्याचं नाव आहे. आम्ही परिवर्तन ॲग्रो सायन्स संभाजीनगर या कंपनीकडून या हळदीमध्ये थोडा हळदीचा प्लॉट दाखवा एकदा. या हळदीमध्ये पुन्हा वापरूया. या हळदीमध्ये आम्ही पहिला डोस क्रॉप मॅजिक डेस्टोजेड, दुसरा डोस परत क्रॉप मॅजिक डेस्टोजेड म्हणजे 2 वेळेस आम्ही याला पहिली ड्रिचिंग केली. दुसरी ड्रिचिंग जी झाली ती आमची मायक्रो डीएफ आणि 19-19. तिसरा डोस जो झाला आमचा तो आहे विटॅमिन पॉवरचा. चौथा डोस आहे टर्बो पॉवरचा. पाचवा डोस आहे परत आम्ही एकदा यांना मायक्रोन्यूट्रिएंटची कॅन दिली आणि आता लास्टचा शेवटचा एक डोस बाकी आहे. या हळदीचे रिझल्ट तुमच्या समोर आहेत. शिवाजीराव भालेराव यांनी आमच्या कंपनी व्यतिरिक्त म्हणजे मी दिलेल्या शेड्यूल व्यतिरिक्त काहीही वापरलेलं नाही. आमचं पहिल्यापासून ठरलं होतं एक वेळेस फक्त बाहेरचं कुठलंही न वापरता आपल्या हातावरच्या ज्या काही आहेत डोसेस त्यांना केलेल्या खताचा रिझल्ट काय येतो हे आम्हाला बघायचं होतं. यांच्याकडे टोटल 2 एकर आहे, पूर्ण 2 एकरला यांनी ट्रीटमेंट केली आहे. थोडंसं ऑब्झर्वेशन करा की इतकी छान शेंग लांबलेली आहे. आणखीन 2 महिने बाकी आहेत. आम्ही एक डोस आणखीन देणार आहे. शिवाजीराव भालेराव तुम्हाला काय वाटतंय पिकाबद्दल? खरं सर तुमच्याबद्दल सांगा. हे तुम्ही सांगितल्याबद्दल सगळं तुमच्या अनुसारच्या याने बाहेरल्या इतर कोण्या कंपनीचं नाही सोडलं खत, फक्त तुमच्या कंपनीचं सर सोडलेलं आहे. म्हणजे पुरा भरोसा ठेवलेला आहे. आपल्या रिजल्ट नंबर 1चा वाटा आहे. मागच्या वर्षी सुद्धा आपण यांना थोडी उशिरा भेट झाली होती, परंतु मागच्या वर्षीचा अनुभव घेऊन त्यांनी यावर्षी पहिल्यापासून ट्रीटमेंट घेतलेली आहे. दिसताना रिझल्ट तुमच्या समोर आहे. सांगायचा एकच आम्हाला उद्देश आहे की बाबा आम्ही जे देतो त्याच्यापासून जे दिसतंय हे उत्तर आहे. शेतकऱ्यांनी फक्त एकच वेळ परत आम्हाला पुढच्या वर्षी संधी द्या. आम्ही तुम्हाला हे तुमच्या शेतात करून दाखवू. नमस्कार.